नमस्कार, मी यामिनी दळवी। एक मोठं संकट, एक भीषण संकट, सारं काही उद्ध्वस्त करेल असं संकट। हे संकट कोणत्या शस्त्राचं किंवा अस्त्राचं नाहीये। हे संकट कोणत्या जीवाणू, विषाणू किंवा रोगराईचं नाहीये, तर हे संकट आहे मानव निर्मितच, तंत्रज्ञानाचं, आर्टिफिशियल इंटेलिजन्सची करामत असणाऱ्या डीपफेकचं। आता भारतासह जगभरामध्ये निवडणुकांचे वारे वाहू लागलेले असताना डीपफेकच्या राजकारणाची चर्चा सुद्धा जोरदार सुरू झाली आहे। बियॉन्ड न्यूजच्या या भागामध्ये आपण वेध घेणार आहोत डीपफेकच्या राजकारणाचा। भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी देशातील सर्वात जास्त प्रभावशाली नेते। आता तर जगातही त्यांचं महत्त्व वाढतंय। ते कसे डीपफेकचे लक्ष्य ठरू शकतात मंडळी? पण तेच नाही, जगातील कुणीही असा नाही जो डीपफेकच्या धोक्याच्या कचाट्यामध्ये सापडू शकत नाही। आणि त्यासाठी एक यादी बघूयात। जगातील सर्व शक्तिमान मानल्या जाणाऱ्या अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प, तेलंगणामधले मोठे नेते केटी रामाराव, क्रिकेटचा देव सचिन तेंडुलकर, अभिनेत्री कॅटरीना कैफ किंवा रश्मिका मंदाना, अमेरिकन ज्येष्ठ पत्रकार आणि अँकर असणाऱ्या ओप्रा विन्फ्री ही जगामधली 5 नावं आहेत। खरं तर ओळख करून देण्या इतकी सुद्धा गरज नाही, एवढी ही मोठी माणसं आहेत। यातील प्रत्येक जण डीपफेक किंवा त्यासारख्या फेक व्हिडिओंचा लक्ष्य ठरली आहे। धक्का बसला असेल तुम्हाला, पंतप्रधान मोदी आणि डीपफेकचे लक्ष्य कसं शक्य आहे? एवढ्या मोठ्या माणसाला कसं कोणी लक्ष्य करू शकतं? विश्वास बसत नसेल तर खुद्द ते काय म्हणाले ऐकूया। मैंने अभी एक वीडियो देखा जिसमें मैं गरबे गा रहा हूं और मैं खुद भी देख रहा क्या बढ़िया बना है। जबकि मैं स्कूल एज के बाद कभी मौका नहीं मिला मुझे। मैं स्कूल में बहुत अच्छा खेलता था, गरबे बहुत ही अच्छा खेलता था, लेकिन बाद में कभी मौका नहीं मिला। लेकिन अभी जैसे आज ही बनाया हुआ ऐसा वीडियो, ये आर्टिफिशियल इंटेलिजेंस की ताकत है, उसने बना के रख दिया है और चल रहा है। और जो मुझे प्यार करते हैं वो भी इसको फॉरवर्ड कर रहे हैं। मैं औरों का उदाहरण देना नहीं चाहता हूं, इसलिए मैंने दिया नहीं, मैंने अपना ही दिया। लेकिन एक चिंता का विषय, डीपफेकचा धोका समजून घेण्याआधी डीपफेकचे पीडित ठरलेली 5 मोठी माणसं डीपफेकची कशा पद्धतीने लक्ष्य ठरलेली आहेत जाणून घेऊयात। डीपफेकचे किंवा तशा प्रकारच्या बनावटगिरीचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे स्वतः लक्ष्य ठरलेले दिसतात। पंतप्रधान मोदी हे गरबा खेळत असलेला एक व्हिडिओ प्रचंड व्हायरल झाला। मोदी आणि गरबा, अहो लोकांना धक्काच बसला। अखेर स्वतः पंतप्रधान मोदींनीच तो व्हिडिओ डीपफेक असल्याचं सांगितलं। गैरसमज दूर झाले, पण नंतर एका तपासामध्ये एक उघड झालं की तो व्हिडिओ थेट डीपफेक व्हिडिओ नव्हता, तर त्यांच्यासारख्या दिसणाऱ्या किंवा तशाच अवतारामध्ये वावरणाऱ्या विकास महंते यांचा तो व्हिडिओ होता। तो त्यांचा म्हणून व्हायरल झाला असता तर अडचण नव्हती, पण तो व्हायरल झाला तो पंतप्रधान मोदींचा गरबा म्हणून, त्यामुळे तो डीपफेक नसला तरी फेकच होता। पण डीपफेकची गंभीरता समजावताना या काहीशा डीपफेक म्हटल्यामुळे त्याचा समावेश यामध्ये करणं ही आवश्यक आहे। आतापर्यंत अशा पद्धतीने डीपफेकचा वापर करून देशामधल्या आणि जगामधल्या प्रसिद्ध व्यक्तींचे व्हिडिओ बनवले गेले आहेत। या प्रसिद्ध व्यक्तींमध्ये काही राजकारण्यांचा सुद्धा समावेश आहे, तर काही अभिनेते, अभिनेत्री आणि सेलिब्रिटींचा सुद्धा समावेश आहे। या सगळ्यांचे अशा पद्धतीचे व्हिडिओ बनवण्यात आले। या प्रसिद्ध लोकांची बहुतांश वेळा प्रतिमा मलिन करण्याचा प्रयत्न होत असल्याचं दिसून आलंय। आणखी कोणकोणत्या व्यक्तींसोबत असा घात झालेला आहे बघूया। तर दुसरे व्यक्ती ठरलेले आहेत डोनाल्ड ट्रम्प। अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना अटक करण्यात आल्याचे काही फोटो AI तंत्रज्ञानाचा वापर करून अशाच पद्धतीने व्हायरल करण्यात आलेत, ज्यामुळे सोशल मीडियावरती काही काळ संभ्रमाचं वातावरण सुद्धा निर्माण झालं। पुढचे व्यक्ती आपण बघतोय, पुढचे व्यक्ती ठरलेले आहेत क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर। क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर याचा डीपफेक व्हिडिओ फिलिपाईन्समधून अपलोड करण्यात आला होता।
एका ॲपचा वापर करून त्यांची मुलगी कशा पद्धतीने पैसा कमवते याबद्दल सचिन तेंडुलकर या व्हिडिओमध्ये बोलताना दिसतात. मात्र हा व्हिडिओ सुद्धा डीप फेकच होता. मेरी बेटी इस समय यह गेम खेल रही है जिसके बारे में हर कोई बात कर रहा है, एविएटर. वह स्काईवर्ड एविएटर क्वेस्ट ऐप खेलकर हर दिन 180,000 रुपये निकालती है. पुढच्या व्हिडिओकडे वळूयात. पुढचे होते तेलंगणाचे एक नेते आणि मंत्री असणारे BRS पक्षाचे कार्यकारी अध्यक्ष असणारे KT रामाराव आणि यांचा सुद्धा एक डीप फेक व्हिडिओ समोर आला, ज्यामध्ये ते त्यांच्याच पक्षाच्या विरोधामध्ये मतदान करा असं आवाहन करत असल्याचं दिसून आलंय आणि तिथे BRSची सत्ता सुद्धा गेलेली दिसली आहे. కేసీఆర్ ఓడించడమే నా జీవిత లక్ష్యం. అందుకే నేను తప్పుకుంటున్నా కాంగ్రెస్కే గుర్తండి. बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री कॅटरीना कैफ सुद्धा यामधून सुटलेली नाहीये. कॅटरीना कैफ हिच्या टायगर 3 या चित्रपटामधील एक फोटो डीप फेक करण्यात आलाय. हॉलिवूडच्या स्टंट वुमन सोबत कॅटरीनाचा हा सीन खरं तर शूट करण्यात आला होता. मात्र हा फोटो डीप फेक करून तिला 2 पीस बिकनीवरती दाखवल्याचं दिसून आलंय. याची शिकार ठरल्यात त्या म्हणजे ओपरा विन्फ्री. ओपरा विन्फ्री या जगभरामध्ये नावाजल्या जाणाऱ्या टीव्ही अँकर आहेत आणि खूप मोठ्या पत्रकार सुद्धा आहेत. So eventually my bosses let their feelings be known. They took me off the news and put me on this local talk. This is deepfake example of what is possible with powerful computer and editing. It took around 72 hours to create this example from scratch using extremely powerful GPU. It could improve with more computing time, but 90% people cannot tell the difference. त्यांचा आणि पियर्सन मॉर्गन यांचा एक डीप फेक व्हिडिओ तयार करण्यात आला. एक इन्फ्लुएन्सर वेस्ली वर्जिनने तयार केलेल्या कोर्सचं समर्थन करत असल्याचं या व्हिडिओमध्ये दाखवण्यात आलं होतं. एकीकडे राजकीय नेते, सेलिब्रिटी, पत्रकारांचे डीप फेक, तर दुसरीकडे सामान्य माणसांचे सुद्धा नको तसे डीप फेक व्हिडिओ बनवले जातात. अगदी जीवनच नासावून टाकतात. त्याच वेळी एक नवी घटना, डीप फेकचा मोठा आर्थिक धोका दाखवणारी. डीप फेकमुळे होणारं फिशिंग, चिटिंग हे तब्बल 3000% वाढलंय. हाँगकाँग मधल्या एका बहुराष्ट्रीय कंपनीला अत्याधुनिक डीप फेक घोटाळ्यामुळे 207 कोटी रुपये इतकं प्रचंड मोठं नुकसान झालेलं आहे. भामट्यांनी हाँगकाँग मधल्या एका कंपनीमध्ये व्हिडिओ कॉल केला. या कॉलमध्ये कंपनीमधल्या CFO आणि अन्य अधिकारी प्रत्यक्षात नव्हते, तर त्यांचे डीप फेक अवतार होते. या व्हिडिओ कॉल मधल्या आदेशाच्या नुसार त्या कर्मचाऱ्याने 207 कोटी वेगवेगळ्या 15 खात्यांमध्ये पाठवले आणि काही दिवसांच्या नंतर कळलं की डीप फेक चीटिंगची ही सगळी घटना होती. आतापर्यंत आपण देशासह जगभरामधल्या प्रसिद्ध लोकांचे डीप फेक व्हिडिओ आणि फोटो बघितले. मात्र हे डीप फेकचं तंत्रज्ञान नेमकं आहे तरी काय? हे व्हिडिओ, फोटो किंवा ऑडिओ नेमके बनतात तरी कसे आणि त्याचा वापर नेमका कोणत्या कारणांसाठी केला जातो पाहूयात. डीप फेक म्हणजे काय आपण जाणून घेऊयात. खरं तर डीप फेक मध्ये आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा म्हणजेच AIचा वापर केला जातो आणि याच AIचा वापर करून आपल्याला डीप फेक मधून व्हिडिओ, ऑडिओ बनवता येतात. खरं तर डीप फेकचा वापर करून फोटो, व्हिडिओ, ऑडिओ क्लिप्स असं काहीही बनवणं आपल्याला शक्य आहे. बनावट फोटो किंवा व्हिडिओ बनवण्यासाठी AI या तंत्रज्ञानाचा वापर केला जातो आणि हा वापर सध्या वाढताना दिसतोय. कम्प्युटर किंवा मोबाईल ॲप या कशाचाही वापर केला जातो. खूप साऱ्या वेबसाईट सुद्धा सध्या उपलब्ध आहेत. या सगळ्याच्या माध्यमातून डीप फेकच्या व्हिडिओची निर्मिती होते. 2017च्या अखेरीला डीप फेकच्या तंत्रज्ञानाचा वापर खऱ्या अर्थाने जगभरामध्ये सुरू झाला असं आपण म्हणूया आणि अगदी अल्पावधीमध्ये, अगदी कमी कालावधीमध्ये याचा प्रसार आणि प्रचार इतका वाढला की आता अनेक ठिकाणी हे बनवले जात आहेत. डीप फेक मधले बहुतांश फोटो असतील, व्हिडिओ असतील, जे काही असेल, पॉर्नोग्राफिक, राजकीय किंवा आर्थिक फसवणुकीच्या उद्देशाने या सगळ्या गोष्टी बनवल्या जातात. त्यामुळे या डीप फेकचा धोका दिवसेंदिवस वाढताना दिसतोय. डीप फेक म्हणजे काय आणि त्यामधून काय काय पद्धतीनं फोटो, व्हिडिओ तयार करण्याचं तंत्रज्ञान वापरलं जातंय हे आपण बघितलं. पण हेच तंत्रज्ञान म्हणजे दुधारी तलवार आहे. जितक्या उपयुक्तपणे हे तंत्रज्ञान वापरलं जाऊ शकतं, तितक्याच वाईट पद्धतीनं एखाद्याचं अब्रू नुकसान करण्यासाठी सुद्धा त्याचा वापर होतोय. IT तज्ञ तन्मय दीक्षित यांच्याकडून या सगळ्याविषयी थोडं जाणून घेऊयात. तन्मयजी, डीप फेक व्हिडिओंना नेमकं ओळखायचं तरी कसं? आपण कशा पद्धतीने सावध राहू शकतो यासाठी काही व्यवस्था उभारली गेली आहे का?
सो बेसिकली डीपफेक ही जी कन्सेप्ट आहे त्याच्यामध्ये काय होतं की एक सोर्स इमेज असते, फोटो असतो आणि एक दुसरा त्याला कनेक्टेड असलेला फोटो आणि व्हिडिओ असतो. सो सोर्सला जी कमांड दिली जाते त्यानुसार आउटपुट जो आहे तो तयार होतो आणि एक डीपफेकचा व्हिडिओ जो आहे तो तयार होताना आपल्याला दिसतो. बरेच ॲक्टर्स, बरेच मोठे लीडर्स आहेत, त्यांचे असे मिसचिफ केलेले व्हिडिओज आपल्याला व्हायरल होताना लक्षात येतात. पण हे आयडेंटिफिकेशन करण्यासाठी फॉरेन्सिक्सचा वापर आहे तो केला जातो. याच्यामध्ये स्पेसिफिकली इमेज फॉरेन्सिक्स, मल्टीमीडिया फॉरेन्सिक्सचा वापर होतो, ज्याच्या थ्रू आपण व्हिडिओ ॲनालिसिस करू शकतो. व्हिडिओ ॲनालिसिसमध्ये हे जे फ्रेम्स असतात ते फ्रेम्सच्या मुवमेंट्स काय आहेत त्या आपण नीट बघितल्या तर लक्षात येऊ शकतो. तिथे ब्लरनेस केसाच्या आणि बॅकग्राऊंडच्या जवळ जो असतो तो आपल्याला लक्षात येतो. त्याच्यामध्ये व्हॉइस प्रोनाऊन्सिएशन जे असतं ते सुद्धा आपल्याला क्लिअर होताना जरी दिसलं तरी त्या व्हॉइस टोनिंगमध्ये जो आहे तो आपल्याला फरक जो आहे तो जाणवता येतो. सो मल्टीमीडिया फॉरेन्सिक्सचा वापर करून आपण हे ॲनालिसिस नक्कीच करता येऊ शकतं आणि त्याच्या मुळापर्यंत आपण पोहोचू शकतो. जसं तन्मय यांच्याकडून आपण ऐकलं की डीप फेक कशा पद्धतीनं वापरलं जाऊ शकतं आणि त्यामुळे काय काय धोका निर्माण होऊ शकतो, त्याचप्रमाणे डीप फेक तंत्रज्ञानामुळे कोणकोणत्या पद्धतीनं आपला घात होऊ शकतो जाणून घेऊयात. तर आपण बघतोय की एखाद्याची प्रतिमा मलिन करायची असेल तर त्यासाठी डीप फेकचं हे तंत्रज्ञान वापरलं जात आहे. डीप फेकच्या माध्यमातून प्रामुख्याने महिलांना त्रास देण्याचा प्रयत्न केला जातो. पुढचा मुद्दा आहे राजकारणी, सेलिब्रिटी यासारख्या ज्या प्रसिद्ध व्यक्ती असतात त्यांना टार्गेट केलं जातं या सगळ्या माध्यमातून. डीप फेकच्या माध्यमातून अनेक वेळेला खंडणी उकळण्याचे प्रकार घडलेले आहेत. पुढचा मुद्दा आपण बघतोय फोटो, व्हिडिओ, ऑडिओ हे खरंच खरे आहेत की डीप फेक आहेत, खोटे आहेत हे ओळखणं सुद्धा सर्वसामान्य व्यक्तींना कठीण होऊन बसतं आणि यामुळे राजकारण्यांचं करिअर उद्ध्वस्त होऊ शकतो. हा एक मोठा धोका खरं तर यामुळे निर्माण झालेला आहे. केवळ राजकारणी नाही तर व्यावसायिक जे आहेत या व्यावसायिकांची खूप मोठी फसवणूक होऊ शकते. अशा पद्धतीच्या घटना सुद्धा घडलेल्या आहेत. सर्वसामान्य माणसांचे अशाच पद्धतीचे डीप फेक ऑडिओ, व्हिडिओ बनवले जातात, त्यांच्याकडून खंडणी उकळण्याचे प्रकार सुद्धा होतात आणि जर खंडणी दिली नाही तर संसार उद्ध्वस्त होईल असा सुद्धा धोका असतो. तर सर्वसामान्य माणसांवरती काय परिणाम होऊ शकतो? सर्वसामान्य माणसांना ब्लॅकमेलिंग केलं जातं आणि त्यांच्याकडून खंडणी उकळण्याचा प्रकार घडतो आणि जर अशा पद्धतीचे पैसे आपण दिले नाहीत तर सर्वसामान्य माणसांचा संसार उद्ध्वस्त होण्याचा सुद्धा धोका असतो. गेल्या काही वर्षांपासून राजकारणामध्ये डीप फेकचा वापर करण्याचं प्रमाण चांगलंच वाढलंय. निवडणुकांमध्ये बाजी मारण्याच्या उद्देशानं हळूहळू अनेक पक्ष यामध्ये भाग घेताना दिसतील. डीप फेकचा वापर करून राजकारणामध्ये घातपात करण्याच्या घातनीतीविषयी बोलूयात मनसेचे नेते अनिल शिदोरे यांच्यासोबत. अनिलजी, भारताच्या राजकारणामध्ये 2024 हे वर्ष खरं तर अत्यंत महत्त्वाचं असं मानलं जात आहे. जिंका किंवा मराच्या आवेशामध्ये सगळेच राजकीय पक्ष आपल्याला दिसतील. आर्टिफिशियल इंटेलिजन्समधून आकारलेले डीप फेक व्हिडिओ हे चांगले की वाईट, ते नेमके किती प्रभाव पडतील असं तुम्हाला वाटतंय? खरं म्हणजे चांगला का वाईट हा भाग आपण तो कसा पाहतो त्याच्यावर अवलंबून आहे. पण परिणाम निश्चितपणे होणार. म्हणजे मी तुम्हाला एक उदाहरण सांगतो की काही दिवसांपूर्वी, काही महिन्यांपूर्वी आमच्या पक्ष कार्यालयामध्ये एक जण आला आणि त्यांनी सांगितलं की मला राजसाहेबांच्या आवाजात काही संदेश हे करायचा आहे. तर मी म्हणलं अरे ते अवघड आहे जरा, असं कसं काय जमेल वगैरे. तर त्यांनी सांगितलं नाही, आम्हाला साहेबांची गरज नाही, साहेबांचा आवाज आमच्याकडे आहे, त्यांची फक्त परवानगी पाहिजे. मी घाबरलो. म्हणजे अशा तऱ्हेचे परिणाम खूप होणार. त्याच्यामुळे चांगला आणि वाईट दोन्हीही परिणाम होणार. ते आपल्या याच्यावर अवलंबून आहे आपण कसं बघतोय. डीप फेक व्हिडिओच्या निवडणुकीमधल्या गैरवापराच्या विरोधामध्ये पोलीस किंवा निवडणूक आयोग नेमकी कोणती पावलं उचलू शकतात आणि हे शक्य कितपत वाटतंय तुम्हाला? मला ना आता असं वाटतं की निवडणूक आयोगाने पुढाकार घेऊन सर्व राजकीय पक्ष, पोलीस यंत्रणा, त्याचबरोबर हे जे सगळे आंतरराष्ट्रीय सगळे जे प्लॅटफॉर्म्स आहेत या सगळ्या प्रतिनिधींना एकत्र बोलवलं पाहिजे आणि काही संकेत आणि काही प्रोटोकॉल असा ठरवला गेला पाहिजे. मला असं वाटलं होतं की ते होईल, पण आता अगदी निवडणुकीच्या जवळ आहे. खरं म्हणजे आपण सर्वांनी मिळून जर का ही सामूहिक जबाबदारीचा विषय हा. म्हणजे हे खरं आहे की कसं होतं की सुरी असते, त्याचा आपण दोन्ही वापर करू शकतो. तो आपण फळं कापायला पण वापरू शकतो आणि कोणातरी भोसकायला पण वापरू शकतो. ते हे हत्यार आहे. याचा वापर कसा करायचा हे आपण सगळ्यांनी मिळून ठरवलं पाहिजे. मला असं वाटतं की त्यासाठी जी पावलं टाकायला पाहिजे ती टाकली जात नाहीयेत निवडणूक आयोगाकडून.
राजकारणाच्या याच क्षेत्रामध्ये डीप फेक तंत्रज्ञानाचा वापर करून नेमका फोटो, ऑडिओ किंवा व्हिडिओ बनवून कशा पद्धतीनं घातपात केला जाऊ शकतो पाहूया. तर राजकारणाच्या या सगळ्या क्षेत्रामध्ये डीप फेकचा वापर नेमका कसा होतोय आपण बघतोय. राजकीय घातपातासाठी डीप फेकचं तंत्रज्ञान मोठ्या प्रमाणावरती सध्या वापरलं जात आहे. यामधून काय काय होऊ शकतं तर उमेदवाराच्या प्रतिमेला धक्का पोहोचवण्याचा प्रयत्न केला जातो. कशा पद्धतीने केला जातो ते आपण बघूयात. मूळ भाषणाच्या व्हिडिओमध्ये एआयने बदल केला जातो आणि यामध्ये बदल करून दुसऱ्याचा चेहरा वापरला जातो. डीप फेकनं राजकारण्यांच्या तोंडी चुकीची विधानं सुद्धा वापरली जातात. पुढचा मुद्दा आहे डीप फेकनं उमेदवाराचा आवाज वापरला जातो आणि खोट्या ऑडिओ क्लिप सुद्धा व्हायरल केल्या जातात. यासोबतच डीप फेकनं उमेदवारांच्या फोटोचा वापर केला जातो आणि बनावट पद्धतीचे फोटो सुद्धा तयार केले जातात. त्यामुळे प्रत्येक गोष्टींच्या माध्यमातून या उमेदवाराला बदनाम करण्याचा प्रयत्न केला जातो आणि या डीप फेक तंत्रज्ञानाचा गैरवापर होताना दिसतोय. आणखी काय महत्त्वाचं आहे तर डीप फेकचे व्हिडिओ नेमके मतदानाच्या दिवशी व्हायरल केले जातात आणि या सगळ्यामधून मतदानावरती त्याचा परिणाम घडवणं शक्य असतं. आणखी एक महत्त्वाचा मुद्दा निवडणुकीचे निकाल फिरवण्यासाठी घातक शक्ती डीप फेकमध्ये आहे. त्यामुळे लोकशाहीला या सगळ्या माध्यमातून गंभीर असा धोका सुद्धा निर्माण होऊ शकतो. प्रेमामध्ये, युद्धामध्ये तसंच राजकारणामध्ये सुद्धा सर्व काही क्षम्य असतं असं मानलं जातं. त्यामुळे संधी मिळाली तर कोणता राजकीय पक्ष नवी रणनीती वापरणार नाही. अरविंद केजरीवालांची आम आदमी पार्टी नैतिकतेच्या राजकारणाचा दावा करते. मात्र आपवर सुद्धा डीप फेक तंत्रज्ञानाचा गैरवापर केला असा आरोप झालेला बघायला मिळतो. आणि याच विषयी बोलूयात आपचे नेते धनंजय शिंदे यांच्यासोबत. राजकारणामध्ये केला जाणारा डीप फेक तंत्रज्ञानाचा वापर हा कशा पद्धतीने रोखायचा आणि हा वापर नेमका किती पद्धतीने घातक आहे असं तुम्हाला वाटतं? डीप फेक तंत्रज्ञान म्हणजे ज्याच्या माध्यमातून अपप्रचार केला जातो, खोट्या बातम्या पोहोचवल्या जातात. याच्यामध्ये भारत संपूर्ण जगभरामध्ये प्रथम क्रमांकाचं राष्ट्र म्हणून आहे. तर हे धोकादायक आहे आणि त्या दृष्टीने केंद्र सरकारने काही पॉलिसीज आणल्या पाहिजेत आणि नुसत्या पॉलिसीज नाही तर त्या पॉलिसींचं इम्प्लिमेंटेशन सुद्धा व्हायला पाहिजे असं मला वाटतं. कारण जगामध्ये भारताची नाचक्की होते याच्यामुळे आणि डीपफेक तंत्रज्ञान जे आहे त्याचा नकारात्मक जर वापर झाला तर म्हणजे युद्धापेक्षा जास्त खतरनाक परिस्थिती निर्माण होऊ शकते अशी जगातल्या विचारवंतांची भूमिका आहे. पुन्हा एकदा याविषयी बोलूयात आयटी तज्ज्ञ तन्मय दीक्षित यांच्यासोबत. तन्मयजी, डीप फेक व्हिडिओंमुळे येणाऱ्या निवडणुकीमध्ये गदारोळ माजेल अशी भीती खरं तर व्यक्त होताना दिसते आहे. मात्र अशा वेळी आपल्या कायद्यामध्ये डीप फेकच्या विरोधामध्ये काही तरतुदी आहेत का? बेसिकली डीपफेकच्या संदर्भात कुठलाही असा एक स्पेसिफिक कायदा नाही आहे, पण सोशल मीडियाच्या गाईडलाईन्स ज्या आहेत त्या ऑलरेडी पब्लिश केल्या गेल्या आहेत. इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी ॲक्ट जो आहे तो सुद्धा आहे. त्याचाच बेनिफिट घेऊन केसेस ज्या आहेत त्या रजिस्टर केल्या जाऊ शकतात. निवडणूक आयोग डीप फेक व्हिडिओच्या निवडणुकीमधल्या गैरवापराच्या विरोधामध्ये कोणती पावलं उचलू शकतो असं तुम्हाला वाटतं? निवडणूक आयोग जे आहे त्यांनी सर्वात पहिल्यांदा जर कोणाच्याही नंबरवरून, मग तो व्हॉट्सअप, फेसबुक, ट्विटर, इन्स्टा किंवा कुठल्याही सोशल प्लॅटफॉर्मवरून असा फोटो, व्हिडिओ किंवा कुठली ऑडिओ क्लिप, टेक्स्ट जर सर्क्युलेट होत असेल तर त्या प्लॅटफॉर्मला सर्वात पहिल्यांदा कळवण्यात यावं. त्या प्लॅटफॉर्म करून स्पेसिफिकली त्या युजर्सची जी IP ॲड्रेस, मॅक ॲड्रेस किंवा अजून काय इम्पॉर्टंट डिटेल्स आहेत ते कॅप्चर करण्यात यावे आणि त्या स्पेसिफिक पर्सनवरती जी आहे ती ॲक्शन घेता येऊ शकते. आणि स्वतःचा फोटो, व्हिडिओ, ऑडिओ जर अशा डीप फेकमध्ये जर सापडला तर सर्वप्रथम cybercrime.gov.in या भारत सरकारच्या नॅशनल सायबर क्राईम रिपोर्टिंग पोर्टलवरती कळवणं आवश्यक आहे. भाजपवरती सुद्धा डीप फेकचे आरोप होत असतात. लोकसभेसाठी भाजपनं सध्या अब की बार 400 पार असा नारा दिलाय. त्यामुळे भारतीय जनता पार्टी या सगळ्या तंत्रज्ञानाकडे नेमकं कसं बघतंय जाणून घेऊयात. भाजपचे माजी राष्ट्रीय सहसंयोजक आणि IT सेलचे विनीत गोयंका यांच्याकडून. विनीतजी, खरं तर भाजप म्हटलं की तंत्रज्ञान हे समीकरण ओघाने येतच. निवडणुकीच्या राजकारणामध्ये या तंत्रज्ञानाचा आणि त्यातही आर्टिफिशियल इंटेलिजन्स म्हणजेच डीप फेक व्हिडिओंचा जो वापर होतोय या सगळ्याकडे तुम्ही नेमकं कसं बघताय? राजकारणामध्ये निवडणूक जेव्हा असतात त्या निवडणुकीमध्ये तंत्रविज्ञानाचा वापर केला जातो आणि त्याच्यात भारतीय जनता पार्टी अग्रेसर आहे, सगळ्यांना माहितीच आहे. परंतु त्याच्यामध्ये शिष्टाचार आणि त्याला जे आपण इंग्रजीमध्ये म्हणतो मॉरॅलिटी
हे असलंच पाहिजे आणि भारतीय जनता पार्टी मला वाटतं मॉरिटीमध्ये खूप लक्ष ठेवते. आणि जसं पंतप्रधान नरेंद्र मोदींचं सगळ्यांकडे काम आणि त्याचं प्रशंसा होत आहे आणि त्याच्यामुळे भारतीय जनता पार्टीला काही ना तंत्रज्ञान वर्धे डीप फेक किंवा अन्य प्रकार असं करण्याचं काही कारणच नाही आहे. हां, तंत्रविज्ञानाच्या माध्यमातून सोशल मीडियाच्या माध्यमातून लोकांपर्यंत पोचणं हे गरजेचं आहे आणि ते भारतीय जनता पार्टी गेले 10 वर्ष करतच आहे. मला वाटतं हेही पुढे करत राहील. निवडणुकीच्या राजकारणामध्ये आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या माध्यमातून डीफेक व्हिडिओ बनवले जातात. याचा उपयोग किती होऊ शकतो असं तुम्हाला वाटतं? आणि राजकारणामध्ये अशा पद्धतीच्या व्हिडिओचा उपयोग करणं हे फायद्याचं आहे असं वाटतं का? डीप फेक, आर्टिफिशियल इंटेलिजन्स नवीन जे प्रकार आलेले आहे हे आपल्या जीवनात सगळ्यात ठिकाणी आहे आणि त्यात राजकारण काय हे अनिबंध्य नाही आहे. राजकारणात सुद्धा हे वापरलं जातं. परंतु भारतीय जनता पार्टी किंवा अशा ज्या सिरियस पार्टी आहेत त्या ह्याचा वापर करतात आणि त्याची गरजही नाही आहे. कारण भारतीय जनता पार्टीकडे अनेक काम आहे जे ते लोकांपर्यंत पोचू शकतात. परंतु माझ्या एक लक्षात आलं आहे की अनेक पार्टी ज्या खास करून जे छोट्या काही पार्टी आहेत ज्यांच्याकडे स्वतःचं काही दाखवण्यासारखं नाही आहे ते डीप फेकच्या माध्यमातून एक त्यांचं खोटं काम दाखवण्याचा प्रयत्न करतात किंवा भारतीय जनता पार्टीच्या अनेक नेतृत्वाच्या नेत्यांबद्दल चुकीची माहिती लोकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करतात. हे चुकीचं आहे. धोरण जे आहे ते पण चुकीचं आहे आणि कायदेशीर पण चुकीचं आहे आणि हे याच्याबद्दल झाला की त्याची तसदी घेतली जाते. आर्टिफिशियल इंटेलिजन्सने डीप फेक व्हिडिओ, इमेजेस, ऑडिओ क्लिप या सगळ्यामुळे कसा धुमाकूळ घातलाय यावरती आपण बरंच काही समजून घेतलंय. खरं तर डीप फेक राजकारणाचा विषय एवढा खोल आणि मोठा आहे की बियॉन्ड न्यूजच्या एका भागाच्या मर्यादेमध्ये मावणं सुद्धा कठीण आहे. तरी सुद्धा जाता जाता जगातील सामान्य ते सर्व सत्ताधीशांपर्यंत सर्वांच्याच मनामध्ये भीती निर्माण करणाऱ्या या नव्या महासंकटाच्या उपायांबद्दल सुद्धा बोलायला हवं. डीप फेक हा नवा धोका असल्यामुळे नवीन नियमावलीची गरज आहे. डीप फेक पोस्ट करण्यापूर्वी ते थांबवता येईल का? डीप फेक व्हायरल होण्यापासून नेमकं थांबवायचं तरी कसं? डीप फेकवरती नियंत्रण ठेवणारी यंत्रणा कशी सुधारायची? या 3 प्रश्नांचा उल्लेख मागे केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांनी सुद्धा केला होता. त्याचाही विचार व्हायला हवा. तसंच डीप फेकच्या धोक्याविषयी सामान्य ते शिखरापर्यंत जागरूकतेसाठी एकत्रित प्रयत्न करणं सुद्धा गरजेचं आहे. आणि त्यासाठी प्राथमिक ते महाविद्यालयीन विद्यार्थ्यांमध्ये जागरूकतेसाठी युथफुल भाषेमध्ये खास प्रयत्न व्हायला हवेत. सरकारनं क्रिएटर्स आणि प्लॅटफॉर्म यांच्यावरती मोठी जबाबदारी सुद्धा टाकली आहे, पण ती सक्तीनं अंमलात आणायला हवी आहे. मेटा, फेसबुक याच्या डीप फेक सारख्या खास हेल्पलाईन सारखी सरकारी हेल्पलाईन सर्व भारतीय भाषांमध्ये आता सुरू केली पाहिजे. थोडक्यात काय तर संकट मोठं, धोका मोठा, तशीच जबाबदारी सुद्धा मोठी आहे. नाहीतर राजकीय नेते, मोठे अधिकारी, मोठे कॉर्पोरेट, सेलिब्रिटी हेच नाही तर सर्वसामान्यांचे संसार सुद्धा उद्ध्वस्त होण्याचा धोका आहे. आज मोठ्यांचे डीप फेक व्हिडिओ गॉसिप म्हणून एन्जॉय करत असताना असेच व्हिडिओ तुमच्या जवळच्यांचे सुद्धा बनू शकतात याचं भान राखायला हवं. निवडणुकीच्या काळामध्ये तर जास्तच जागं राहायला हवं. सरकार ते मतदार सर्वांनीच जागरूकतेनं प्रयत्न करायला हवेत. स्मार्टफोनवरती येणारा कंटेंट हा स्मार्टली बघायला हवा. तरच डीप फेकच्या या धोक्यावरती मात करता येईल. नाहीतर कोरोनापेक्षाही जास्त खतरनाक असा डीप फेकचा हा व्हायरस आपल्या आयुष्याला संपवू शकेल. त्यामुळे वेळीच जागं होण्याची गरज आहे. बियॉन्ड न्यूजच्या आजच्या भागामध्ये वेळ झाली इथेच थांबण्याची. तुम्ही पाहत रहा पुढारी न्यूज, आवाज जनतेचा.